हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे, सोशल मीडियावर जर तुम्ही फालतू कांड केले ना, तुम्हाला मरायचं सुद्धा वेळ येते. तर मी हे कोणाविषयी बोलती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. चांगली यूट्यूबर आहे, चांगले डॉलर छापलेत, सगळं काही केले आतापर्यंत, दुसऱ्यांना बदनाम करून करून पैसे कमवले. आणि आत्ता तिला जर कोणी बदनाम करते, तिला जर कोणी चौकशीसाठी बोलवते, म्हणजे तुम्ही एखादा गुन्हा केला आहे आणि गुन्ह्यामध्ये असले तर पोलीस काय तुमच्या बाप नाही आहे आणि तुमची मैत्रीण नाही पोलीस, किंवा तुमची आई पण नाही. ते तुम्हाला कधीच प्रेमाने बोलणार नाही. पोलिसांचं कामच असतं धमकावणं, कारण ते प्रत्येक माणसाला गुन्हेगार आहे का हा आरोपी असतो, म्हणजे त्यांच्या नजरेत ते तसंच त्या दृष्टीनेच त्याच्याकडे बघतात. आणि हिचे कांड काय काय आहेत ते तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणून पोलिसांची भाषाच तशी असते. पोलीस आणि काही पोलीस असतातच, म्हणजे चांगलं असलं तरी पोलीस त्याचा फायदा घेतातच. आणि अशीच एक स्टोरी आहे, म्हणजे माझ्या भावाने लग्न केलं होतं आळंदीमध्ये. आणि सगळे कागदपत्र होते त्याच्या लग्नाचे. तुम्हाला माहिती आहे, रजिस्टर लग्न केलं तर सगळे कागदपत्र असतात. आणि जेव्हा मुलीच्या बापाला हे कळालं का आपल्या मुलीने लग्न केलं आहे, तो पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिथल्या पोलिसांना त्याने 5-10 लाख रुपये दिले असतील. तर त्या पोलिसांनी माझ्या भावाचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स फाडले. म्हणजे पोलीस बघा कसे असतात. आणि त्या मुलीला तिच्या वडिलांबरोबर लावून दिलं आणि म्हटलं का हे तुमचं काहीच करू शकत नाही. म्हणजे कधी कधी पोलीस एवढ्या खालच्या लेवलला सुद्धा जातात. आणि त्याच्या आयुष्याचा पण त्या पोलिसांनी सत्यानाश केला. तर हे तर असं काय, यांच्या पदरात फक्त हेच पडले जे यांनी केलं आहे, बाकी काय नाही. यांनी काय काय कांड केलेत सगळ्या यूट्यूबला माहिती आहे. आणि सगळ्या यूट्यूबला माहिती आहे का हे किती बदनाम आहे, कसे यांनी पैसे कमवलेत, कसे लोकांची घरे यांनी उजाडलीत. काही लोकांना तर यांनी चपलेचे हारसुद्धा घातलेत, हे पण जनता विसरली नाही. आणि आज यांच्यावर वाईट वेळ आहे. आज यांच्यावर इतकी वाईट वेळ आहे का वेळ कधीच कोणाची नसते. तर आशा करते देव तुम्हाला सद्बुद्धी देवो आणि तुम्ही चांगल्या मार्गावर यावं. बाकी पोलीस आणि तुमचा काय मॅटर आहे तो मलाही माहीत नाही. आणि मी तर पब्लिकला, जे माझे व्ह्युअर्स आहेत, जे मला माझ्यावर प्रेम करतात किंवा माझे व्हिडिओ पाहतात, त्यांना माझी एवढीच विनंती आहे, जर तुम्ही यूट्यूबर आहेत मैत्रिणींनो, मित्रांनो, तर कोणाच्याही भांडणात पडू नका. तुम्ही स्वतः आज नाही तर प्रयत्न करा. तुम्ही आज नाही तर उद्या सक्सेस व्हाल. आज नाही तर उद्या तुमचे व्हिडिओ पाहिले जातील, कारण आपली वेळ इतकी वाईट नसते. पण अशा लोकांना टोरी करून येणं खेळूच नका कधी. तुम्ही एकटेच खेळा, म्हणजे कारण हा यूट्यूब आहे. यूट्यूबवर सगळेच बाजार मांडतात आणि हा आपण सुद्धा बाजारच मांडतो आहे. म्हणजे मी आत्ता बोलते ना, हा सुद्धा मला विकायचंच आहे आणि मी इथं विकायलाच बसले. तर हा सुद्धा माझ्याकडून एक बाजारच होतो आहे. तर इथं प्रत्येकजण आपला बाजार मांडतो. तर पब्लिकला काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं हे पब्लिकने ठरवावं. आणि इथं कोणाचेच इमोशन नसतात, सगळे विकायच्या मार्गावर आहे इथं. आणि ह्याच्या बदल्यात फक्त पैसे भेटणार आहेत आणि लोकांना मनोरंजन. तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की माझे ब्लॉग पहा. पण कोणाला मरायला प्रवृत्त करू नका, किंवा आपल्यामुळे एखाद्याचा जीव जाईल असंही वागू नका. एखादं डिप्रेशनमध्ये जाईल, एखाद्याचं घर आपल्यामुळे तुटेल, किंवा एखाद्याला आत्महत्या करावी लागेल आपल्यामुळे, असं कधीच वागू नका. बाय.